वारणा न्यूज मराठी, त्यास विश्वासार्ह बातमीचा। रुकडीत गंजीखान्याला भीषण आग, 9 गंजा जळून खाक झाल्या, शेतकऱ्यांचा टाहो। रुकडी तालुका हातकणंगले येथील सर्वोदय समाजाच्या मालकीच्या गंजीखान्यात आज दुपारी अचानक भीषण आग लागून 9 गंजा जळून खाक झाल्या। या आगीत पावसाळ्यासाठी साठवून ठेवलेली वैरण डोळ्यादेखत जळाल्याने शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। सर्वोदय समाजाकडे गंजीखान्यासाठी सुमारे 7 एकर जागा असून गावातील सुमारे 80 शेतकरी येथे आपल्या जनावरांसाठी चारा साठवून ठेवतात। मात्र दुपारच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीने काही क्षणातच भीषण रूप धारण केले। मध्य भागातील गंजीला अज्ञात व्यक्तीकडून आग लावण्यात आल्याचा संशय बाधित शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे। या आगीत मोहन मोरे, प्रकाश बापूसो खोत, अण्णासो रामगोंडा पाटील, नामदेव हरी मोरे, राजकुमार शामराव माळी, तुकाराम मोहिते, अनिल किनिंगे, अशोक निटवे, सुरेश यादव यांच्यासह इतर शेतकऱ्यांच्या गंजा जळून खाक झाल्या। पावसाळ्याची तयारी म्हणून साठवलेला चारा नष्ट झाल्याने शेतकऱ्यांनी एकच टाहो फोडला। घटनेची माहिती मिळताच ग्रामपंचायतीचे पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले। त्यानंतर हातकणंगले नगरपंचायत व इचलकरंजी महानगरपालिकेच्या अग्निशमन दलानेही तातडीने धाव घेत आग आटोक्यात आणली। संयुक्त प्रयत्नांमुळे पुढील मोठा अनर्थ टळला। यावेळी माजी सरपंच रफिक कलावंत, शीतल खोत, संतोष रुकडीकर, शमुवेल लोखंडे, रमेश कांबळे, दिलीप इंगळे, सामाजिक कार्यकर्ते सुनील भारमल, जयदीप किनिंगे, अमित पाटील यांच्यासह स्थानिक नागरिकांनी आग विझवण्यासाठी मोठे सहकार्य केले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.